कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मी परदेशात वास्तव्याला आहे. इथल्या अनेक उपासना जमेल तेवढ्या करते. माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्टीत प्रापंचिक पारमार्थिक सतत विधान मनस्थिती असते. चूक की बरोबर हे करू का नको, पण हे विचार बंद होऊन बुद्धी स्थिर राहावी किंवा विचारच येऊ नयेत म्हणून काय करता येईल का ते कृपया सांग. आणखीन एक उपप्रश्न आहे. काय विचार येऊ नयेत हे आपल्या हातातली गोष्ट नाही. विचार येणं त्यांचं कामच आहे. विचारांना दिशा देणं हे शक्य असतं. विचारच न येणं म्हणजे आपल्या सुद्धा विकासाचा मार्ग बंद केल्याचा आहे. उद्या महाराज काय म्हणतात त्याचा सुद्धा विचार करावा लागेल शेवटी. तो विचारच बंद झाला तर काय करेल आपण. तेव्हा विचार येते ती येईल, काय हरकत नाही. विचार जिथून येतात, जिथे ही सगळी जुळवाजुळव बिंदूमध्ये होते, तिथे जे संस्कार आहेत, तिथे जे मागेपासून जे सगळं चालत आलेलं आहे, त्यामुळे तसं होतं आहे. असं सर्वसाधारणपणे सगळ्यांचंच होतं. विचार कोण किती सखोल प्रगल्भ किंवा असा करू शकेल ही प्रतवारी बदलते. विचारांची दिशेमध्ये फरक असतो. विचारांच्या बाबतीत लक्षात ठेवा की प्रत बदलते, विचारांची दिशा बदलू शकते. तर इथे बंद होणं हे अभिप्रेत आहे की त्याचा अडथळा येतोय अशा अर्थाने विचारलं असावं. तर हे बंद करण्याचा काही विचार करू नये. तो पण एक विचार आहे पाहतो. विचार बंद करायचे म्हणजे एक विचारच की बरं. त्यामुळे तसे ते काय बंद होणार नाही, कारण ह्याच्यावर पुन्हा आपण विचार करणार. आता विचार बंद कसा करावा म्हणजे ह्याच्यात पुन्हा विचार करणार, त्याविषयी काही करूच नाही. त्याचे जाऊ दे, काय करते ते करू दे. त्याला कशाचा विचार करायचा ह्याला काही वळण देता येईल का? कारण ते महाराजांचा पण विचार करू शकतात, ते अभंगाचा पण विचार करू शकतात, ते संतांच्याकडे फोटोचे पाहिले तर संतांचा विचार करू शकतात, ते काय आपलं दैवत असेल त्याचा विचार करू शकतात. विचार करेलच, त्याला विचाराचे विषय खूप आहेत. फक्त हे जे द्विधा करणारे विचार आहेत वगैरे ह्याच्याबद्दलच आपल्याला शंका आहे. द्विधा कसं कमी होईल किंवा विचारांना दिशा कशी चांगली राहील याच्यावर काहीतरी विचार करावा. करायचा आहे तो त्याच्यावर करावा की ह्याची दिशा आणि तशी दिशा का राहते, विचारांची जुळणी कशी मनामध्ये तयार होते, काय होतं तिचं नेमकं. तर त्याच्याकडे जरा लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. हे कुठून उगम कुठे आहे, काय करायचं, कोण विचार करतो. रमणांच्या पद्धतीने जायचं असेल तर शांत बसावं 5 मिनिटं रोज. काय विचार करते ते पाहत राहावं. 2 मार्ग आहेत. एका बाजूला कृष्णमूर्ती, एका बाजूला रमण आपल्या समोर आहेत. कृष्णमूर्तींच्या पद्धतीनं शांतपणे 5 मिनिटं बसावं आणि आपण होऊन काहीही करू नये. विचार थांबवू नये, वाढवू नये, दिशा देऊ नये, वळण देऊ नये, काहीही करू नये. शांत बसावं, त्यांचं काय चाललंय एवढं बघावं. मुलाला वळण लावायचं आहे तर गेलं त्याला सुरुवात करायची वळण लावायला असं नसतं. मुलं पहिल्यांदा वागायचं. त्याचा काय विचार आहे, उड्या मारायचा विचार आहे, काय सरळ चालल्याचा विचार आहे, काय गोंधळ करण्याचा विचार आहे, काय त्याचं काय आहे हे पहिल्यांदा समजून तरी घेऊ. त्याला काय विचार करायचा ते समजून घेऊ पहिल्यांदा. असं शांत जरी नुसतं 5 मिनिटं बसत राहिलं, फक्त त्यावेळेला आपला काहीही संकल्पना असा, माझा काहीही संकल्पना आहे म्हणजे संकल्प आला की परत त्याचं संघर्ष आला, तर संघर्ष उत्पन्न करतो. त्यामुळे ते काही करू द्यायचं नाही. शांतपणे बसून घ्यायचं 5 मिनिटं. कसला विचार येऊन जातो. असे काही दिवस गेले की त्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला आपल्या मनाची घटना पण लक्षात येते सगळं. काही त्याला पण पॅटर्न्स आहेत. ते एक विशिष्ट पद्धतीनं विचार करतात. मनसूक ते करतं जे काय ते विशिष्ट पद्धतीनं करतात. त्याची पद्धत काय आहे, त्याचे पॅटर्न्स कोणते आहेत, ते कशाबद्दल विचार करतात त्याचे आपल्याला कळू शकतं हळूहळू. थोडासा कठीण आहे विषय, नाही असं नाही, पण जर आपण त्याच्याकडे थोडं अंतर्मुख होऊन पाहिलं तर हे होण्यासारखं काम आहे. तर त्यांना आपण वळण द्यायला गेलो नाही म्हणजे काही पहिला काळ
ते खूप गोंधळ चालू असतो. तो आपल्याला असं दिसतं की रहदारी जशी एखादी गोंधळाची रहदारी चालू असते, कोणी कुठेही कसाही गाड्या चालवतोय, ते आपल्याकडे ट्रॅफिकचे काही रूल्स नसले किंवा एखाद्या चौकात जर काही सिग्नल नसतील किंवा काही यंत्रणा नसेल तर कुणी कोणाला जसा जमेल तसं तो पास करतो. तसं त्याचा काय उद्योग चालू असतो. चालेल त्याचा उद्योग काय असेल ते पाहत नसावं. असं एक 5 मिनिटाचे रोजचा एक सराव आहे तो करण्याचा. आणि असं करताना मग हळूहळू हा नुसतंच बघतोय म्हणल्यानंतर मग ती थोडे नरम पाडतात. एखाद्याला ते लहान मुलांना आपण किंवा मोठे नाही, मोठ्याने तीच लागू आहे, पण लहान मुलांना नाही का ते चिडतं म्हटलं की त्याला चिडवण्याचा प्रयत्न करतात. ते चिडतच नाही, मग सोडून दे. तसं थोडं आहे. विचाराला आपण विचार करणार आहे त्याच्यावर म्हटलं की ते म्हणतं कर विचार मग माझ्यावर. ते वाढतं प्रकरण. त्यामुळे अशा तऱ्हेने 5 मिनिटाचा प्रयोग करून बघा काय होतं, काय होईल जास्तीत जास्त. ते विचार करत बसेल, आपण ध्यानावर बसू. त्यामुळे त्यानं खरंच काय विचार करत होते. असं करत त्याची तीव्रता कमी होते. हळूहळू त्यालाही वाटतं की हे करत बसण्यात काय अर्थ नाही, कारण हे तर काही ध्यान सोडत तयार नाही. हे आपलं जे काही चाललंय ते शांतपणे बसले ते काय हालत तयार नाही. असं झालं की हळूहळू तुला वाटतं की आपण किती काय म्हणजे करावी धडपड का नाही करावी. एखादा सांगून तो ऐकत नाही, मग आपण सांगायला जातो परत परत नाही. 1 2 3 4 वेळा तसं ते त्याचं आहे. ते आपल्याला ओढायला बघते म्हणून येत नाही म्हटलं. 2दा येत नाही. आपल्याकडे आपण एक माणसं आपल्याला बोलायला येता का तुम्ही आम्ही ठिकाणी जाणार नाही, हा करणं ते करणं. एकदा आपण म्हटलं नाही बघा झालं तर जमत नाही. आपल्याला एकदा जायचं नाही हे ठरलं, म्हटल्यानंतर जमत नाही, तब्येत काही नाही, पाहुणे आले, छान झालं, संत का म्हणतो. ते कसं आपल्याला जमतं तसं तिकडं त्याच्यात त्याला साध्य करायचं काही नाही. मला काही करायचं नाही, तुला काय करायचं ते बघा, मला येता येत नाही तुझ्याबरोबर. विचाराच्या बरोबर आपण न जाणं हे एवढं करता येतं. हे एक तटस्थपणे स्वतःला पाहण्याचं साधनच आहे. फक्त ते कृष्णप्रभूंच्या पद्धतीनं असं चालेल. रमणांच्या पद्धतीनं जर शोधायचं असेल, आपली तयारी असेल, त्यांची कशी आहे तयारी मला माहिती नाही, त्यांची तयारी असेल तर त्यांनी हा विचार करणारा कोण आहे तिकडे बघा. तो कोण विचार करतो, ते काय होतं, तो कोण विचार करतोय ह्याचा विचार करायला जर एखादा पेनिट्रेटिंग आहे, हा जर एकदा सुरुवात केली की हा विचार करणारा कोण आहे, तर तुम्ही त्या मुद्द्याला हात घातल्यासारख्या त्या अक्षरशः. कारण त्या करणाऱ्याला विचार त्याला शोधताय म्हटल्यानंतर म्हणजे ते पकडून ठेवल्यासारखं त्याला. तर त्याला पकडल्यामुळे तो जिथे मुळाशी जात जातो हळूहळू, अरे हा विचार करणारा कोण आहे हे बौद्धिकदृष्ट्याच सांगतोय. फक्त प्रत्यक्ष प्रयोग करून बघितल्यावर आणखीन चांगलं त्याचं अनुभव येईल की विचार करणारा कोण आहे. असं बघत राहिलं की अरे मी तर म्हणतोय की मी कोण, हा विचार करणारा कोण आहे असं मी शोधतोय. आणि मी शोधतोय परत मी कोणीतरी आहे अजून की मी जर त्याच्यावर लक्ष ठेवून आहे शोधतो आहे असं कोणीतरी मी आहे. म्हणजे माझ्याकडे आणखीन एक कुठली तरी वस्तू आहे की त्याच्यात नसलेली, त्याच्याकडे पाहू शकणारी अशी कुठली तरी वस्तू आहे. हा विचार कोण करतोय तो जर सापडला, तो काही काळाने आपल्याला सापडेल. तो सापडला की जसं इकडे समजा एखादा नळ वाहत असला, तो कुठून सुरू झाला आहे तिथला कॉक बंद करून टाकला आहे. पुढचं सगळा सप्लाय बंद झाला. हे शक्य आहे. कारण जो विचार करतोय तो जर सापडला तर पुढचं सगळंच बंद झालं काम. कारण बंद काय का सुरू करायचं तुमच्याकडे आहे. ते फक्त ते एवढं सापडायला थोडासा वेळ लागेल. कदाचित आपल्याला डोक्याला थोडासा त्रास वाटेल, पण आपण नंतर आता ब्रेक घेणारच आहे. तर त्यामुळं त्याच्यावर काही फार नाही विचार केला तरी चालेल. ज्यांचा प्रश्न आहे तर ते आता एवढे परदेशात आहेत म्हणल्यानंतर ते सुशिक्षित असणार, त्यांना बुद्धीची अडचण जास्त असणार. त्यामुळे ते असणारच, स्वाभाविक आहे, तसं असतंच ते. कारण काय होतं हे सगळ्या शिक्षणाने याने त्यांनी खूप म्हणजे ते झालेलं असतं डोक्यामध्ये साठलेलं. त्यामुळे कचराच नाही त्याच्यात काय सांगायचं साध्या वर्षात आपण आता कसं म्हणायचं होतं. पण अशा ज्याला काय म्हणता येईल की टिकाऊ म्हणून समजल्या जाणाऱ्या अशा टाकाऊ वस्तू भारतात, तर त्या ज्या सगळ्या झालेल्या असतात त्या सगळ्यामुळे ते भार झालेला असतो, ते चित्तही झालेलं असतं, ते सगळा गोंधळ होतो. पण थोडी त्याला जसं एखाद्या गोष्टीला थोडासा विसावा दिला की जरा शांत होते. ते तसं आहे, त्याचाही थोडासा विसावा दिल्यानंतर होईल. आणि यानंतर विचाराला दिशा देण्यासाठी खूप साधन आहे. तेव्हा हे विवेकाची बाजू झाली, पण त्याच्याबरोबर काही जसं काल म्हटलं युक्तीच्या मार्गाने आहे, कुठल्याही मार्गाने आपण एक आज्ञा विचारून घ्यावी आणि त्यानुसार आपलं साधन जेवढं वाढेल तेवढं त्याचा उद्योग हळूहळू कमी होत जातो. हे काय आहे, हे अंधाराची लढाई करण्यासारखं आहे. त्यामुळं तलवार घेऊन तिथं किती लढलं तरी अंधार तर काही दूर होणार नाही. अशा पद्धतीनं आपण प्रकाश किती आणणार त्याच्यावर अवलंबून आहे. तो कदाचित मिनमिनटा असेल तर तेवढ्या प्रमाणात दूर होईल.
आपण आणखीन मोठा तीव्र प्रकाश आणला असेल तर ते आणखीन दूर होईल, आणि सगळं भरून जाईल असा प्रकाश असेल तर तिथं अंधार उरणारच नाही. यातलं काहीही शक्य आहे. तर ह्या दृष्टीनं माझी जेवढी म्हणून आतून तळमळ ह्याच्याबद्दल वाढत जाईल, जे मी निवडलेलं साधन आहे, म्हणजे ते नाम असेल, ज्ञान असेल, आपलं जे काय मार्ग असेल आपल्याला सांगितलेला तो, तर तशा तऱ्हेचं आज्ञापालन, तशा तऱ्हेचं वाचन. आता ह्या विचारांचं काम त्यांचं ते करणार असेल, मला समजा हे बघत बसणं वगैरे काय जमत नाही, ठीक आहे, आपल्याला ग्रंथ वाचन जमतं, आपल्याला ते ज्या पद्धतीनं आवडतं, एखाद्या संतांची गोष्ट आवडते, एखाद्या संतांचे चिंतन आवडतं, एखाद्याला त्याचं काय त्याचं एखादं तो स्वतः त्यातलं एखादं वाक्य घेतो आणि त्याच्यावरती स्वतः विचार करतो, चालेल. पण हे याला काहीतरी दिशा असलेलं चिंतन आहे, हे विचार आहे पण त्याला दिशा आहे. तर तसंच दिशा, कारण एक वाक्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर मनुष्याचा त्याच्यावर विचार आपोआप सुरू होतो, कारण त्याला कशावर तरी स्वार व्हायचंच आहे, नसेल तर ते वाऱ्यावर स्वार होणार, तर त्याला घोड्यावर बसावं असं आहे, म्हणजे ते त्या मार्गाने नेता येईल. तर त्यासाठी आपल्याला एखाद्या चिंतनाला समोर वाक्य असलं तरी सुद्धा ते पुरतं. हा प्रत्येकाचा ढाचा आहे, त्यानुसार त्याला ते मिळालं तर ते घ्यावं आणि त्याच्यावर विचार करावा. त्यात होतं काय, आपली दोन्ही कामं होतात, एक तर इतर विचार थांबतात त्यामुळे, आणि जे आपल्याला जीवनाला उपयोगी आहे त्याच्यावर विचार केला जातो. त्याची गरज आहे आपल्याला. काय गुरुदेव काय म्हणाले, काय मामा काय म्हणाले, आमचे काय म्हणाले, हे ह्याच्यावर जर विचार केला गेला समजा तर त्याचा उपयोग आहे आपल्याला. त्यामुळं त्याचं चिंतन होतं आहे त्या विषयाचं. आणि ते करता करता मन ते काही थांबणार नाही, तसं तेवढ्यावरती काही ते थांबणार नाही. संपलं की त्याला म्हणायचं आता जपान सुरुवात कर, का विचार करतोस हा संवाद आहे आपल्याशी, आत्मसंवाद आहे हा. तर तो करत राहावा, त्याच्यातनं हळूहळू आपल्याला सुटायला होतोय. लक्षात येईल की तू जप करतोस का हे वाक्य देतो. पंत महाराजांचं एक वाक्य आता आठवलं म्हणून सांग. पंत महाराज एकदा काय म्हणाले की गुरुपुत्राला उद्या नाही, उद्या अवतरण देणार, गुरुपुत्राला उद्या नाही. मला वाटलं म्हटलं बरोबर आहे, हे काय करायचं असेल ते आजच. तर हे सुद्धा ठेवायचा विचार होता ज्ञानेश्वरीच्या वेळेला बघू म्हणून, नको गुरुपुत्राला उद्या नाही, ज्ञानेश्वरी दिवस कोणी बघितलाय, त्यामुळे आजच करू काय करायचं असेल ते. काय पुढचं बाबा आपण छोट्या चालेल, पण हे जे काय चाललंय हे आज गुरुपुत्र कट्टे एकदा सुरू झालं की आपण कुठल्या तरी गुरुचे आहोत का, नसेल तर संतांचे आहोत का, आपल्याला ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे, काहीतरी कुणाच्या तरी ज्ञानेश्वर माऊलीची असेल, कोणाचा तरी आपल्याला कोणाचा तरी आधार मागे आहे श्रद्धेचा. आपण हे अर्थी हे सगळं करणार आहात. त्या पुढेही विचारलं की मुलीवरही अशा तऱ्हेचे संस्कार व्हावे, तर हे सगळं करायला आपल्याला काहीतरी त्याला एक काम दिलं पाहिजे. वचन दिलं की चिंतन सुरू झालं, उद्या नाही, म्हणजे मला सगळं काम आजच्या आज हे करायचं आहे. आता आजच्या आज काम जगातलं संपलेलं नाही, हे बरोबर आहे, पण एका दिवशी ज्या वेळेला संपतं त्यावेळी त्याच दिवशी संपतं, हे पण तितकंच काय. ते काही असं थोडा थोडा प्राणी आज 5% केला, उद्या 10% केला, असं 20 दिवसात प्राणी लावला असं त्या दिवशीच होतं, म्हणजे एका दिवसात होतं हे बरोबरच आहे, यात काही शंका नाही. जे व्हायचं ते एका दिवसात होतं तर हे पण एका दिवसात होऊ शकेल असं समजून आपण कामाला लागवा. म्हणजे एक नक्की आहे की काम आटोक्यात येतं. ज्यांना असं ठरवलेलं की आपल्याला काम वर्षभरात या संपवायचं, मग पहिले 6 महिने तो काही करणार नाही, आपण शाळेत बघितलीच की असो. तर ह्या दृष्टीने ह्याच्याकडे एकदा जरा बघितलं जोरात तर हे आता ह्याच्यातून आपोआप स्थैर्याची एक बैठक निर्माण झाली, जी मगाशी सांगितलं तिथपासून इथपर्यंत. आता हे द्विधाचा जो विषय आहे हे ते सारखं चालूच आहे जगामध्ये. सगळं हे द्वैताचाच कारभार सगळा असल्यामुळे करावं, करू नये, होय, नाही, चूक, बरोबर, चांगलं, वाईट सुरूच राहण्यासारखं. याच्यासाठी कोणाच्या तरीकडे बघितलं पाहिजे, शेवटी मार्गदर्शनासाठी कोणीतरी बघितलं पाहिजे. काहीतरी अडचणी सांगितलेल्या आहेत, कुठेतरी कोणी आपल्याला जे पटत असेल त्याचं घ्या. निलमांचं घ्या, त्यांचं घ्या, दादांचं घ्या, कोणाचं घ्या, स्वामींचं घ्या, काय म्हणणं आहे त्यांचं. आपण जे काय विचार करतो त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, ज्याच्याबद्दल मी द्विधा आहे का. आता इथे कौटुंबिक लिहिले आहे, तर कौटुंबिक आहे, पारमार्थिक आहे, तर हे सगळ्या बाबतीत परमार्थ आपल्याला काय करणं अपेक्षित आहे. परमार्थ ही फार मोठी विशाल वस्तू आहे, आपण काही तिला काही वचनी घालत नाही. आपण करणार म्हणजे काय करणार, पूजा करणार आहे समजा, पूजेबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे एवढं समजून घ्या. ती तिथेच ठरेल की हे करणं बरोबर आहे, आवश्यक आहे का नाही, किंवा करण्याचा भूमिका काय असावी, लगेच ते ठरत जातं. तर तसंच ती काय आपली परमार्थाची वस्तू आहे ती घ्यावी. त्यांचं म्हणणं काय आहे, आपण समजा स्वामींना मानतो, स्वामींचं म्हणणं याबद्दल काय आहे ते करावं. आता स्वामी समर्थ म्हणाले आपलं शेत आपण पिकून खाऊ, म्हणजे कसं ते बरोबर ते आपल्याला सापडतं, मग सूत्र सापडायला लागतात हळूहळू. आपलं शेत आपण पिकून खाऊ म्हणजे आपण आपल्या जे दिलेली काही क्षमता आहेत, म्हणजे आपण आता विचार करायला तसं ते आपल्याला स्पष्टच आहे, ज्या ज्या म्हणून क्षमता आहेत त्यात सर्व मुक्तीपर्यंत सर्व शक्यता आहेत, सर्व ठेवलेल्या.
तर ते आता आपलं शेत आपण पिकवून खायचं आहे, म्हणजे तेवढे कष्ट करायला लागतीलच. त्यासाठी ते बीज, ही बीजच आहेत सगळी. आपलं शेत आपण पिकवून खावं हे बीजच आहे, गुरुपुत्राला उद्या नाही ही बीजच आहे. तर ही सगळी बीजं त्यात टाकून त्याच्यातून मग भाव कसं येतं ते. म्हणजे अशा तऱ्हेनं त्यांनी काय म्हटलं आहे. आपण स्वामींचं आहे करायचं, स्वामींचं पूजेबद्दल मत काय आहे, कुठले स्वामी असतील किंवा काय अरविंदांचं म्हणणं आहे, त्यांचे काय बाबांचं म्हणणं आहे, कोणाचं काय म्हणणं आहे, तर मंडळींचं कोणाचंही म्हणणं पाहावं लगेच आपल्या लक्षात येतं. बाबा महाराजांनी एकदा गुरुचरित्र वाचू का म्हणून विचारत होता, आपल्याला आठवत असेल. त्यांना विचारलं की गुरुचरित्राचं पारायण करायचं माझा विचार आहे. ते काय म्हणाले, ते वाक्य म्हणाले ते आपल्याला समजूनच घ्यायला लागेल की ते म्हणाले आमचे चरित्र आम्हाला ऐकवण्याची जरूर नाही. असं कोणतरी पाहिजेच बदलांना तर भेटलं पाहिजे. आता ह्याचा अर्थ काय झाला की तुम्ही त्यांचं काही चरित्र आहे त्याने अभ्यासलेलं नाही आहे. जे गुरु आहेत त्यांचं काय चरित्र आहे ते नीट अभ्यासलेलं नाही, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी आता आपल्याला पर्यंत काय करायला सांगितलं आहे याचं काही विचार केला नाही. मी हे वाचू का ते होतं, गुरुचं काही कमी आहे का त्यांच्या दृष्टीनं. ते त्यांच्या पुढे बिडकर महाराज, त्याच्या पुढे अक्कलकोट, त्याच्या मागं दत्त परंपरा, त्याच्या केवढं आहे ती गोष्ट खरं म्हणजे. मग ते काही त्याला काय लहान मोठं म्हणतायत का, पण त्यांना सुचवायचं हे की असले काही पंधात पडू नका. मी आधी सांगितलं ते झालंय का आपलं, म्हणजे जसं पहिली पुस्तक वाचलं की मग दुसरं द्यायचं, असं जसं लायब्ररीत जसं असतं जे तिथे टेक्निकली पाहिलं जातं. तुम्ही परत आणलं म्हणजे वाचलं असं गृहीत धरलं जातं. तर तसं इथं नाही आहे. त्यामुळे त्याने आमचे चरित्र आम्हाला ऐकवण्याची गरज आहे असं सांगितलं का. तसं हे आपल्याला कळतं की आपल्याला काय करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ हे आत्ता परमार्थिक आहे, प्रापंचिक आहे, मुलांना सांभाळ. उदाहरणार्थ काय, यांचं आहे पुढे माझी मुलगी 4 वर्षाची, तिच्यावर इथल्या विचारांचे संस्कार करण्यासाठी आता मी काय करू शकते तरी सांगा. कशी परिस्थिती आली हे पाहण्यासाठी. इथले संस्कार व्हावे तसं पण वाटतंय, तिथेही जायची परिस्थिती आलेली आहे किंवा ओढी आहे म्हणा तर तेही आहे, किंवा काही परिस्थितीनं ते तसं झालं असेल आलं असेल वाटायला. तर त्याच्यासाठी काय करू शकतो आपण. तेव्हा आपण राहत कुठेही असलो तरी तिथे कसं जगायचं एवढं ठरवण्याचं आपल्या हातात आहे. कुठेही असं ज्यांनी ठेवा मनात मनाला कुठेही ठेवा, त्याचं काय आपल्याला वाटायचं कारण नाही. कुठे ठेवलं असेल तिथे, पण तिथे कसं जगायचं हे तर पुन्हा काहीतरी आपल्याला आपल्या हातात आहे, ते आपण करू शकतो. तर तसं हे जसं तरी तिथे ठेवलेलं असलं तरी सुद्धा इथे जर मी असतो तर मी आत्ता काय ऐकवलं असतं, तिला काय सांगितलं असतं. 4 वर्षाची मुलगी आहे म्हटल्यानंतर तिला मी काय सांगितलं असतं, कोणते काय म्हणून दाखवलं असतं, काय म्हणायला सांगितलं असतं, ते तिथे करावं. ह्याच्यात तिथे असं आहोत ह्याने काही फरक पडणार नाही. काही थोडे तांत्रिक फरक असतात, नाही असं नाही. जे आता आपल्याला कल्पना आहे की आता अमेरिकेसारख्या ठिकाणी आपलं आता हे सगळं झालं, लगेच आरती केली, लगेच उदबत्ती आहे, लगेच ते सायरन वाजायला लागतात. परिस्थिती वाईट आहे सगळी तिकडे. लोकांना पाणी पचत नाही अशी परिस्थिती आहे तिथे. त्यामुळे नको त्यांचे दांदार काय लागू. पण आता ज्यांना लागायला लागले त्यांना काही इलाज नाही. पाणी पचलं झालं, आपण कशातली पाणी पचवतो. खरोखर अत्यंत चांगल्या यंत्रणेत आपल्याकडे, आणि ते टिकवण्याची गरज आहे आपल्याला, कारण शेवटी ते पुन्हा इथे येणार आहेत आपल्याकडे ते शिकण्यासाठी. तर त्यावेळेला आपण तितकेच नव्हे त्याच्यापेक्षा जास्त अधिक समर्थ पाहिजे. ते आपल्याकडे क्षमता आहे सगळं, कसलीही कास्त होती इथे होती, आता इथे सगळीकडचं पाणी आपल्याकडे पचवण्याची क्षमता आहे. त्यानंतर ते सगळं गाळून सगळे करून आणि ते पुन्हा ती यंत्र घेऊन आपल्या घरात आपण पण तेच करून परत कशाला आपण राहत नाही अमेरिकेत, कशाला करायचं. आपल्याला काही पचत नाही पाणी, अशा जागी आपण राहत नाही आहे, तर तसलं काय करू नये. सरळ आहे ते पाणी प्यावं, काय होतं बघावं. नाहीतरी इतकं करून त्यांना किती ती इन्फेक्शन होतातच. त्यानं आपलं काय होतं हे देवभूमी आहे. इथे देवभूमी, जे पाणी जमिनीत आहे ते आपल्याला पचणार, कारण पचवणारा जो आहे त्याचीच भूमी आहे. वैश्वानरो भूत्वा प्राणिनांदे काय म्हणते काळजी काय. प्राणापान समायुक्त पजाम्यन्नम चतुर्वेद, ते जर आपल्याकडे आहे तर आपल्याला कशाला काळजी आहे. तर तसं ते हे जे काय आहे हे आपण इथे केलं असतं. हा विचार जो आपण इथे बसून आत्ता करतो हा तिथे बसून करावा, हा विचार पोचवा, सांगावं. परिस्थिती माझ्यावर अशी आली, एखाद्यावर परिस्थिती इथे सुद्धा अशी येत नाही का काही, की त्याच्या मनावर एखाद्या ठिकाणी त्याला नोकरी करावी लागते, एखाद्या ठिकाणी जावं लागतं, एखाद्या गावी राहावं लागतं. पण तो सांगतो की बुवा यांना काही फरक पडत नाही, आपल्याला जे करायचं ते आपण तिथे असताना जसं केलं होतं तर आपण इथे बसून करू. तसं त्यांना सांगून आणि ह्यातलं अधिक चांगलं काय, अधिक बरोबर काय हे आपल्याकडून सांगायचा प्रयत्न. कारण हे 4 वर्षाची आहे तोपर्यंतच ऐकले, म्हणजे काही अजून बाकी असं आपल्याला वेळ पण पुन्हा हे सगळं ओळखायचंच आहे. तर ठीक आहे, आपण आपल्याला दिशा काहीतरी असेल यातून मिळालेली. आता
गोंंदवलेकर महाराजांच्या नंतर तात्यासाहेब केतकरांच्या तोंडून अनेक वर्ष बोलले अशी इतर संतांच्या बाबतीत झाले आहे का कल्पना, म्हणजे मला तर काय माहिती नाही. नंतर साईबाबा देव नाहीत, माणूस आहेत असे ऐकले म्हणजे कोणीतरी म्हटलं असं आहे की काल ते म्हटलं ते लोक म्हणतात, लोक काही म्हणतात तसं आहे. साईबाबा देव नाहीत, माणूस आहेत असे ऐकले. नक्की काय? साईबाबा देव माणूस आहेत. तिसरं, मला 10 लाख रुपये देणगी द्यायची आहे, ती पेटीत टाकावी का पावती घ्यावी का? आपल्याला काही टॅक्सचे प्रॉब्लेम आहेत का? तर पावती वगैरे भानगडीत जा, नसेल तर पेटीत टाकली तरी चालेल. करतील ते काय करायचं ते, आपल्याला काय द्यायचंच आहे म्हटल्यानंतर काय प्रश्न येतच नाही ना. त्यामुळे काय हरकत नाही, आपण अवश्य देऊन टाका. कुठेही आपल्याला जिथे श्रद्धास्थान आहे तिथे ते पेटी असेल त्या ठिकाणी ते द्या आणि ते त्यांना थेट पोचेल आणि मग आपल्या मागंही काही लागणार नाही त्यातलं. कारण ते पावती केली म्हणजे कदाचित ते तिथे पहिल्यांदाच तुम्हाला विचारतील आपलं पॅन सांगा असो. तर भगवान रमण महर्षीने आपलं आध्यात्मिक हृदय भगवान रमण महर्षीने आपलं आध्यात्मिक हृदय आपल्या उजव्या बाजूला असतं असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ हे खरं हा खाजगीतच सांगायचा प्रश्न म्हणतो सुद्धा आपण खाजगीतच बसलो असतो ते त्या अर्थाने. तर आपले हृदयाच्या दृष्टीनं ज्या कल्पना आहेत ते डावीकडे आहे, ते कसं पंपिंग आहे, अमकं आहे तमकं आहे ते सगळं आपल्याला माहीत. मलाच त्यातलं काही एवढंच माहीत नाही. पण हे जे काय आहे सगळ्या यंत्रणा व्यवस्थित चाललेल्या आहेत त्या सगळ्या शरीर यंत्रणेबद्दल आहे सगळं. ते शरीरातच मुळात ज्यानं यंत्रणा सुरू होते किंवा ज्यानं यंत्रणा थांबते, तो जो श्वास येतो, तो भगवंत जो येतो तो उजवीकडेच येतो आणि तिकडूनच जातो. तेव्हा पुस्तकाच्या ठिकाणी तो येतो. मग तिथून सगळीकडे जे पुढचं आहे ते सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून व्हेंटिलेटर लावावं लागतं. त्यामुळे तिथून जी यंत्रणा आहे तीच तिथं सुरू करावी लागते. त्या तिथून बाहेरून जी येते ती शक्ती येते, तिला प्रवेश मिळतो तो उजवीकडेच आहे आणि जाणारी ती तिथूनच जाणार. थांबली की बाकी सगळे आपाप आपापल्या टायमिंगप्रमाणे सगळे जसं सैन्य मागे घ्यावं तसे सगळे विड्रॉ होतात. तेव्हा त्या अर्थाने तिथं आणि हृदय असं म्हणण्याचा भाव आहे त्याच्यामध्ये. त्याचा एक भाव आहे परत. हृदय हे डावीकडे आहे, हे उजवीकडे आहे. तेव्हा यात थोडं डावाउजू आहेच. त्यामुळं हे जे हृदय आहे त्याची फार काळजी करू नये. खरं हृदय आपलं दुसरीकडे आहे. जे आता खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी खातो, दोन्ही आहे. डावाउजू आहेच की त्यात थोडंसं. तेव्हा कसं जगायचं ते आपणच ठरवायचं. तसंही ह्याच्यातल्या हृदयाबद्दल थोडा असाही भाव आहे की अशाही अर्थाने आपण खरंच जगतो आहोत ते म्हणजे हृदयापासून जर काही करायचं असेल तर ते सगळं हृदयापासून प्रपंचाकडे चाललेलं आहे. त्याच्याऐवजी हृदयापासून सगळं अध्यात्माकडे. त्यात डावाउजू करायचं झालं तर उजवीकडेच आहे. ते उजवीकडचं स्थान त्याला द्यावं, ते तिथेच आहे. डावा उजव्यामध्ये उजव्या बाजूला आपल्याला नेहमी आपण त्याला स्थान या अर्थाने दिलेलं आहे की ते श्रेष्ठ आहे. तर त्या अर्थाने आपल्या जीवनात काय श्रेष्ठ आहे हे आपण ठरवण्याचा प्रश्न आहे. प्राण ही सुद्धा गोष्ट आपल्या दृष्टीने श्रेष्ठ नाही. प्राणशक्ती जो देतो तो श्रेष्ठ आहे. मग मला त्याच्यासाठी जगायचं, मी जगतोय ते त्याच्यासाठी, तर ह्याचं भान तिथे आहे. कारण तिथूनच ते थांबणार आहे. तिथे मी संबंधित आहे आणि तिथून मी त्यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे पाही विश्वातला श्वास ते आहे, शोधून कोण कावे. तर तसा हा वैश्विक श्वास आहे. हे की कुणाच्या कुठली खाजगी मालकीचे वगैरे असे म्हणजे अजून तरी काही वेळ आलेली नाही आहे बाबा अजून तरी. आणि अशा तऱ्हेची येण्याची शक्यता पण नाही. या पंचमहाभूताच्या व्यवस्थेमध्ये अशी व्यवस्था येण्याची शक्यता नाही. आपल्याकडे गॅस सिलेंडर्स आहेत, ऑक्सिजन सिलेंडर जसे असतात तसं ते इकडे गॅसच्या हळूहळू पाईपलाईन टाकल्या. तशी आपल्या श्वासाच्या काही पाईपलाईन वगैरे टाकलेली नाही. एवढं नशीब आहे. मुक्त आहे या आणि काय असेल ते परमेश्वर देतो आहे, आपण घेतो आहोत. फक्त याचं भान ठेवणार म्हणजे आपलं आध्यात्मिक हृदयाचं भान.
ते यावं यासाठी ह्या हृदयाची फार काळजी करायचं काही कारण नाही, कारण ते थांबणारच आहे. ते थांबायच्या आत आपलं काम उरकून घ्यायचं आहे आपल्याला. तर ते काम दुसरीकडे आहे, ते इथं नाही. ते ह्याच्यासाठी मनुष्य काहीही करेल, एंजिओप्लास्टी करेल, हे करेल, त्याव करेल, काय त्याचं काय करायचं, एवढं हृदयाची जपून एकदा बरं एवढं जपून तो काय करणार आहे का असं काही. हे रमणाने जे काय केलं तसं काय होणार आहे का आयुष्यात, तर त्याच्यासाठी करायला हरकत नाही. पण त्याचं पण काय असं काय होईल असं काय वाटत नाही. मग त्यातल्या त्यात उद्धरून जाण्यासारखं आपल्याला समोर आपल्या समोर एक ध्येय म्हणून ठेवण्यासारखं काहीतरी आहे. त्या अर्थाने सगळ्याच अर्थाने अजून सुद्धा अर्थाने कधीतरीच नंतर सांगेन म्हटलं तर, पण असं सगळ्या दृष्टीने विचार करावा की अरे जो आहे तो हे हृदय जपून ठेवण्यासाठी नाही, आध्यात्मिक हृदय जपून ठेवण्यासाठी आहे. आणि ते माझं भगवंत जपतोय रोज. तर त्याचं भान जर मला राहील तर इकडचे थोडं कमी जास्त झालं तरी काही फार फरक पडत नाही. ते काही टेक्निकल एखादी गोळी घेतली नाही घेतली काय असेल ते केलं. पण देवाच्या बाबतीत तडजोड नाही वाटत. आध्यात्मिक हृदय हे सतत स्पंदित होतच असलं पाहिजे. त्याची स्पंदन नाही थांबली पाहिजे आपल्यातलं. याचं स्पंदन थोडं कमी जास्त झालं काय झालं ठीक आहे. अगदी आपण जसं ते पेचमेकरपासून सगळ्या यंत्रणा बाकीचे काम करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, तशा तरी त्याचं काहीतरी करता येईल. पण इकडचं बंद पडलं तर पुन्हा परत ह्या सगळ्यात अडकावं लागणार आहे. तर ह्यासाठी हृदयापासून काय करायचं असेल तर ह्या आध्यात्मिक हृदयासाठीच करावं. बाकीचं व्यवहाराने काय जेवढं आवश्यक आहे तेवढं करावं. एवढा असं मोघम स्वरूपात एवढं सांगणं शक्य. भूल एक क्षण में तीर धन शको, हाथ की न पहचान, जिने कहे मन भूल तो सबको, क्या जाने भगवान. असं ते आहे बरोबर. चिंतन सुक्तीमध्ये हे आहे ती कुठे तरी लावलेली असणार एखाद्या तसं पटच आहे काय म्हणायचं ते. आपल्याला आपल्या कामांची काळजी असते, पण जो काम करतो त्याची काळजी नसते. जो कामाला साह्यभूत झाला त्याची काळजी नसते. महाराजांकडे जातो, डोकं ठेवतो, माझं काम व्हावं म्हणून प्रार्थना करतो. महाराजांनी वाण सोडला, लागला, काम झालं. काय झालं काम? समजा नोकरीला आहे. काल म्हणलं तसं आता अडकलो. त्यामुळे महाराज तुम्ही सर्वत्र राहतच, त्यामुळे इथे घरीच नमस्कार करा. हे असं आहे. तर त्या अर्थाने भूले क्षण में तीर धनुष को, हात की न पहचान. हे कशामुळे झालं विसरून जायला आता. आणि पुन्हा महाराजांची आठवण केव्हा होते? लग्न होत नाही झालं म्हणजे की नाही. मग असं करू नये. येन कहे मन भूलत सबको, क्या जाने भगवान. जिथून हे मूळ सुरू झालं त्याची आठवण कोण ठेवणार आहे? हे साध्या व्यवहारात आपल्याला गुरुची आठवण राहत नाही. आपण तिथे जातो, ते सगळं करतायत, सांभाळतायत, येण्याआधी विघ्ने निवारी सावरी तो आल्यावरी सगळं चालू आहे. पण हे चालू आहे तर त्यांचं भान आपल्याकडे त्याचं आहे का की हे कोणी विघ्न कोणी टाळलं, कोणी सांभाळलं, कोणी मला याच्यातून बाहेर काढलं. ते जे सगळं आहे ते त्यांनी केलेलं आहे त्या वेळेला. आपण जर आपापल्या परिस्थिती आता ठीक आहे की महाराज करतील, गुरुदेव करतील आणि कोण करतील, कोणचे सगळे करतातच आहेत. आपल्या परीनं आपल्या मागे काहीतरी आपण जन्माला आलो आहोत, जसं प्रारब्ध घेऊन आलो आहोत तसं उपासना सुद्धा घेऊन आलेले असतो. उपासना घेऊनच मनुष्य आहे त्याची, फक्त त्याची त्याला ओळख नाही. क्या जाने बाबा याचं मन भूलच सबको तर क्या जाने बाबा. तशी उपासना आपण घेऊन आलेलीच आहोत. तर ती फक्त शोधून काढायची आहे. आजचं सगळं शोधून काढायचं, ते सगळं व्यवहारात शोधून काढायचं. ह्या फ्लॅटपेक्षा तो चांगला का, ह्या लोकेशनपेक्षा ते अधिक बरं का, ह्या पैसे इथे ठेवू का तिथे ठेवू, हेच बघण्यात सगळं. अरे पण मी आलोच कुठून, मुळात आणलाय कोणी, मला सांभाळा कोणी आजपर्यंत, त्याला शोधण्यासाठी हे आहे मन भूलत सबको. मनाला असं आहे की जी तात्पुरतं त्याचं काय काम आहे ते त्याला व्हायला पाहिजे सारखं. इमिजिएट जे काय लगेच अडचण आहे ती सुटली पाहिजे. ती सुटली की सगळ्या सुटल्या का अडचणी नाही, उद्याला पुन्हा नवीन अडचण होती. काल लाईट जात होते, इन्व्हर्टर बसवला, आज पाणी गेलं, आता काय करायचं. हे आमचं सुरूच राहणार असं, हे असं चालायचंच. पण ह्या अडचणी सोडवण्यात आम्ही इतके गर्क झालेले आहोत की मूळ मला जन्म मिळाला तिच्याकडं ती कुठं सोर्सकडं जायला कोण तयार नाही. त्याच्यासाठी हे म्हटलेलं आहे. म्हणून आपण म्हणजे हे जे आत्ता म्हटलं उदाहरण अगदी साधं, येण्याआधी विघ्ने निवारी
सावर येतो आल्यावर इथे जे आहेत या भाषेमध्ये आपण निदान त्यांच्याकडे बघावं की कोणी आपल्याला आजपर्यंत कोणी कोणत्या कोणत्या प्रसंगी अगदी ती मनुष्य रूपाने आहे. मला मान्य आहे की कुठला तरी मनुष्य आला आणि तो अगदी अवचित कोणतरी येऊन मदत करून जातो. आपण कुठेतरी फसलेल्या गाडीचे आहे तर तिथे कोणतरी येतो पटकन गाडी काढायला मदत करतो बरोबर. हे सगळे कोण होते, कोणाच्या प्रेरणेने आले, त्यावेळेला का आपल्या आमंत्रणावर ना आले का विचार करीत असा म्हणजे मध्ये कळतं की अरे या सगळ्याच्या मागं पुन्हा एकच हात आहे कोणाचा तरी, तो कोण आहे तेवढं तुमचं ओळखून काढायचं आहे. ठीक आहे, आपल्याला आज मनुष्याच्या कुठल्या तरी मनुष्याच्या काहीतरी लौकिक हालचाल केल्याशिवाय आपली लौकिक अडचण आहे, त्याच्यासाठी लौकिकच हालचाल करावी लागते म्हणून त्याची करावी लागते. मग ती करण्यामागे कोण आहे बाबा, आपला पांडुरंग असेल, आपला कृष्ण आहे का राम आहे काय आहे, कोण जे असेल किंवा कोणी आपले गुरु असतील संत असतील तर ते असतील, तर ते त्यांची ओळख जर विसरलो तर तीच अडचण आपल्याला सारखी येणार परत. त्यात एकदा ही आली एकदा ती आली. दरवेळा आपलं ते नोकर असल्यासारखं काम करत राहतात आणि आपण मालक असल्यासारखे काम करून घेतो. अरे ह्या भावनेनं तिथे लिहिलं आहे, आपण त्याच्यातला भाव समजू शकाल असे मला वाटतं. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये अक्षर आणि अक्षरपुरुष यांची लक्षण आणि भेद, तसंच नंतर उत्तम पुरुष यावर आहेत. त्यामध्ये जागृती, सुषुप्ती, स्वप्नावस्था या तीनचा उल्लेख उपमा किंवा उदाहरणांच्या निमित्तानं आलेला आहे. ते सर्व असताना समजल्यासारखं वाटतं, पण नंतर एकत्रित चिंतन करताना थोडा गोंधळ होतो. मामासाहेबांनी दिलेला अर्थ वाचून सुद्धा तसंच होतं. तरी एक म्हणजे या तीनही शब्दांचा म्हणजे स्त्रीजींचा नेमका अर्थ काय अभिप्रेत आहे. तसंच इतर संत वाङ्मयात सुद्धा याबरोबर सुप्तावस्था आणि तुर्यावस्था हे शब्द येतात. या शब्दांचा सर्वसाधारणपणे नेमका अर्थ काय तर याबद्दल काय आणि पारमार्थिकदृष्ट्या याचा अर्थ काय. उदाहरणार्थ दिलेले आहे की जागृती याचा अर्थ अज्ञानातली जाग किंवा जागे असल्याचा आभास हा एक अर्थ, आणि दुसरा आत्मज्ञानाने येणारी जाग म्हणजे एनलाइटमेंट स्टेट असा दुसरा अर्थ. सर्वसाधारणपणे परमार्थातला अर्थ म्हणतात. दोनच मुद्दे ह्याच्यातनं आपण विचारासाठी घेऊ फक्त की ह्या अवस्था काय आहेत आणि ही जाग किंवा हे जे विचारले हे जे दोन उदाहरणार्थ त्यांनी दिलेले दोन अर्थ, तर त्याच्यातले एनलाइटमेंट स्टेट तर ती जी आहे ती जी एनलाइटमेंट स्टेट आहे, खरी आत्मज्ञानाने येणारी जाग ही खरी जाग. खरी आपण जागवर आपला आता विषय चालूच आहे, तर त्यामुळे त्या अर्थाने खरं जागा होणं हे खरं जागा होणं, आणि ते जागा होण्यासाठी आधीचं जागा होणं व्हावंच लागतं, ते किमान आहे. त्यामुळे त्याच्यावर काही फार विचार करायचं कारण नाही. आणि ही जी जागा आहे ती येते पण टिकवता येत नाही, हा खरा विचार करण्याचा प्रश्न आहे ह्याच्यातला. अनेकदा हे टिकणं हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे की सगळं हे त्यावेळेला कळतं, त्यावेळेला ते करावंच वाटतं, हे सांगितलं असा एनलाइटमेंट स्टेट वगैरे जाग येते, आत्मज्ञानाचा कुठेतरी एकदम प्रकाश पडतो, पण तो टिकत नाही किंवा कसा टिकवावा ह्याच्याविषयी काही करता येत नाही. तर त्यासाठी साधन करावं हा खरं हे आहे की जे काही मला ज्ञान झालं त्याचं माझ्याकडे ताजेपणा त्याचा टिकून आहे काय, तर तो टिकवण्यासाठी ती साधनं सांगतात ती त्याच्यासाठीच आहेत. नाम हे तेच आहे, नाम काही आणखीन वेगळं नाही, ते तसंच आहे. आणि इथे काय झालं त्या ठिकाणी जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि पुढे आहे सगळं, तर तुर्यावस्था वगैरे सगळं आहे की त्याच्याही पलीकडची अवस्था आहे. हे आपल्याला कल्पना आहे की गाढ झोप, स्वप्न, जागृती आणि इकडे जागृतीच्या पलीकडे आणखीन चौथी अवस्था म्हणून तुर्यावस्था दे, किंवा आपल्या जशा ह्या चार वाणी वगैरे जसं आहे परा एकदम तिथेपर्यंत, तसं पार करीत असे परा तसं आहे. तसं तुर्यावस्थेमध्ये हे लोक जातात. म्हणजे काय होतं तर ह्या आता ही स्वप्नावस्था, सुषुप्ती, जागृती ही काय होते, तीन खरं तर गाढ झोपेमध्ये स्वप्न पडत नाही अशा अर्थाने ती वेगळी, नाही तर झोपच. स्वप्न म्हणजे काही ना दिवा स्वप्न पडतात असं म्हणतात, ते ह्यात येत नाही. तर सर्वसाधारण मनुष्य जो आहे ना त्याला झोप लागल्यावर स्वप्न पडतं, हे एक बार आहे. त्यामुळं ती झोप लागणं त्या झोपेच्या क्वालिटीतला तो फरक आहे फक्त. त्यामुळे ह्या मूळ अवस्था एवढ्याच आहे की एक तर तो झोपेत असेल
जागृतीत असेल किंवा त्याच्याही पलीकडे गेलेला असेल. म्हणजे खऱ्या अर्थानं जागलेला तो तुर्यावस्थेत असेल. आता तुर्यावस्थेत जो आहे त्याला हे सगळं त्याच्या खालीच आहे सगळं. तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यावेळी त्यातला पुन्हा एक थोडासा भेद केल्यामुळे ह्या आणखीन 2 प्रकार तयार झाले की सुषुप्ती आणि स्वप्न असेल. तर ती एक गाढ झोप आहे आणि ही स्वप्नासह झोप आहे. तर आपल्याला या झोपेची सगळी झोपच आहे शेवटी. त्यामुळं तिचं ते अर्थाने एकच आहे. त्याचे 1-2 भाग झाले. त्याच्यानंतर जागेपणा आहे आणि जागा आहे याचा अर्थ खऱ्या अर्थाने जागा आहे असं नाही. आणि जे खऱ्या अर्थाने जागा आहे त्यात जो टिकून आहे तो तुर्यावस्थेत आहे. एवढं लक्षात ठेवलं की आपल्याला पुढे जायला पुरेसं. परमार्थ मार्गात पुढे जाण्यासाठी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीमध्ये एक प्रामुख्यानं सांगितले जाते की आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तरी ती श्री महाराजांची इच्छा म्हणून सोडून द्यावी किंवा अजून ॲक्सेप्ट करावे. पण याचा अर्थ आपण बरोबर असू तरी दरवेळेला आपलं मन मारून पुढं जायचं का? प्रत्येक वेळेस आपण माघार घ्यायची का? दोघांच्यात काहीतरी होता असू दे, तसंच असतं. त्यापेक्षा काय आणखी असणार आहे. तर काय परमार्थ मार्गात हे पुढे जाण्यासाठी सांगितलेल्या गोष्टीमध्ये एक प्रामुख्याने सांगितलं. बरं, आपल्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्या तरी ती महाराजांच्या इच्छे म्हणून सोडून द्यावी. हा सोडून देण्याचा सोपा मार्ग आहे म्हणून सांगितलं आहे. खरं तर मनच असू नये मनामध्ये, इच्छाच असू नये असं परमार्थ मार्गाला म्हणायचं. इच्छा असली की मन असलं की मनाविरुद्धचा प्रश्न आला. ह्यात मनाप्रमाणचा प्रश्न नाही विचारलेला. ते पण काहीतरी वेळेला होतच असणार की तडजोडीने का ठरत, ठीक आहे मी हे सोडून देते तुम्ही ते सोडून द्या, हो चालेल असं करतोच ना. म्हणजे एकदा ह्याच्या मनाप्रमाणे करायचं, एकदा त्याच्या मनाप्रमाणे. म्हणजे मनाप्रमाण करायचं हा कायमच आहे. तर मनाप्रमाण करायचं म्हणजे प्रपंच करायचा. मग त्यात मनाप्रमाण आणि मनाविरुद्ध दोन्ही येतात. परमार्थात मन नाहीच. काल आपला विषय झाला ते मना विषय नाही असेलच तर फक्त भगवंतासाठी. मग महाराजांची इच्छा म्हणजे ते त्याच मनाचा भगवंताची इच्छा म्हणून वापर केला की सोपं होतं, जरा ओलांडायला सोपं होतं. म्हणून हे असं सांगितले. आता दरवेळेस आपलं मन मारून पुढे जायचं का? आपल्याला मन मारायचंच आहे, काय विचार करू नका, जाऊ सरळ ना. आपल्याला मन मारूनच टाका काही अर्थाने. मन मारून आपण प्रत्येक वेळेस माघार घ्यायची का? किती घ्याल माघार? आपण काय 1 वर्षाचे होणार नाही परत. माघार घेऊन किती होणार नाही. आणि दुसरं तरी किती रेटून पुढे नेणार किती, आपल्याला हटवणार किती? शेवटी भिंत येईलच की कुठेतरी थांबेलच. त्यामुळं अशा तऱ्हेनं त्याची एक मर्यादा असते शेवटी. त्यामुळं प्रत्येक वेळेला आपण माघार घ्यायची असं ह्याचं काही माघार घेणं किंवा आपण कोणावर तरी म्हणजे पुन्हा युद्धाचा कार्यक्रम चालू आहे ते काही न संपणारी गोष्ट आहे. त्यामुळे तसं काही नाही करू. आपला भाव शुद्ध करण्याकडे आपण असावं. आपण महाराजांच्या कानावर घाला ही गोष्ट की असं मला करावं लागते, तसं मला काय असते. मी आहे तोपर्यंत अडचणी असणारच होत्या. मी म्हणून काही जर आहे तर अडचणी असणार. आणि परमार्थाचे ते म्हणणंच ते आहे मुळात की हा मीचीच गडबड आहे. तर तिथेच जरा दुरुस्त करा ना, म्हणजे हे पुढचे प्रश्न येणारच नाहीत. मग काय असेल ती महाराजांची इच्छा आहे. आता ती कधी त्यांच्या बाजूनी बोलते, कधी त्यांच्या विरुद्ध बोलत असेल. माझ्या बाजूनी किंवा विरुद्ध बोलतच नाही कधी. फरक आहे. ती महाराजांची जी इच्छा आहे ती कधीतरी त्यांच्या इच्छेशी जुळते आणि कधीतरी त्यांच्या इच्छेशी जुळत नाही. पण महाराजांच्या इच्छेशी माझं कायमच जुळलेलं असल्यामुळे माझ्या दृष्टीनं अडचण कुठलीच नाही आहे. म्हणजे मग माघार वगैरे प्रश्न येणार नाहीत. माघारमध्ये अस्वस्थता आहे ते म्हणाला की आपण हरलो, मग पराजय, मग त्यांचाच विजय का, मग त्यांनीच का सारखं वगैरे सगळं पुढे. तर तसं काय करणं. दुसरं म्हणजे अशा वेळी चिडचिड न करता महाराजांनीच त्या व्यक्तीला तशी बुद्धी दिली असा विचार करावा म्हणतात. पण मग माझी चिडचिड होणं ही महाराजांनी मला दिलेली बुद्धी नव्हे का? खरं लगेचच आपण चहा घ्यायला पाहिजे. काय नाही घेतला तरी सुद्धा चालेल. चिडचिड न करता महाराजांनी त्या व्यक्तीला तशी बुद्धी दिली असा विचार करावा असं म्हणतात. हे आपण आनंद घेण्यासाठीच बसलो.
त्यात सुद्धा पुन्हा पहिल्याच छाया आहे त्याच्यात की चिडचिड न करता महाराजांनी त्या व्यक्तीला तशी बुद्धी दिलेली आहे असा विचार करावा म्हणतात. हा विचार नाहीये, हे खरंच आहे, हे सत्यच आहे. ज्या अर्थी ते तसं आहे त्या अर्थी ते सत्यच आहे. जर एकदा महाराजांना मानलेलं असेल तर थोडा वेळ त्यांना धरून ठेवायचं आणि थोडा वेळ नाही असं नाही करता येत. एकदा महाराजांना मानलं की वा, पण ती बुद्धी त्यांची त्यांनी त्याला दिलेली आहे, देऊ देत त्यांना ती बुद्धी. काही फार नुकसान होईल असं नाही, कारण महाराजांच्या इच्छेशिवाय तेही फार नुकसान करू शकत नाहीत आपलं. कारण मध्ये महाराजांना पडावंच लागतं, काय वाटेल ते असलं तरी, अगदी कसलंही काही असलं तरी महाराजांच्या तिथे मध्ये पडावंच लागतं. तर त्यामुळं ते त्यावेळेला येतील, पण त्याची आपल्याला खात्री पाहिजे. ते हे ठीक आहे, मी गप्प बसेन, पण मी गप्प बसल्यानंतर महाराज येणार का? महाराज येणार की, पण आपण काय करून ठेवले पूर्वीचं कर्म ते नको का फेडायला आपल्याला, त्यानंतर महाराज येणार. त्यामुळं ते संपवायला लावणार, त्या व्यक्तीच्या रूपाने काय प्रारब्ध आहे ते फेडून घेणार. कारण ही परिस्थिती तशीच दिसते एकंदरीत. तर ते काहीतरी आपण करून ठेवले म्हणून असतो, नाहीतर एवढं नाही म्हणत. तर ते करून ठेवलेलं आहे, ते सगळं पुरं करायलाच पाहिजे आपल्याला. त्यामुळं ते आपल्या खात्यातले सगळं ओरडाट येतात, तो आपल्यालाच भरावं लागतं सगळं. ते जे काही कर्ज आहे ते फेडायलाच पाहिजे, ते फेडावं. फेडल्यानंतर मग मात्र आपण कोणाला चिडचिड करायला लागेल अशी परिस्थिती आपण निर्माण करू नये. कारण काही वेळेला सांगितलं तसं होतं, प्रश्न आपले सुटले की महाराजही सुटून जातात. तर तसं होण्याची शक्यता आहे. अजून थोडंसं आपण एवढं सहन केलं, हे जे काय चालू आहे ते काय सहन केलं, आणि खरोखरच महाराजांनी तसंच महाराज हे करता आहेत असंच जर आपल्याला खात्री असेल तर ते हटणार. महाराजांच्या पुढं काय राहतं, संतांच्या सत्तेच्या पुढं किंवा या देवाच्या सत्तेच्या पुढं ती काही व्यक्तिगत त्याच्या पुढं आहे, ती त्याच्या पुढं नाही. मला माघार घेण्यात अडचण आहे, हे अडचण आहे. अडचण तेच नेहमी त्यांचं खरं करतात, म्हणजे आता कोणाचंही मला माहीत नाही, तीच नेहमी तिचं खरं करते किंवा काय आता दुसरं माहिती द्या. तर ते असं एवढंच आहे त्याच्यातलं, त्याच्यापेक्षा काही नाही. तर तसं काही आपल्यावर अन्याय वगैरे होतो असं वाटतं. मग हे ह्याचा सगळ्याचा सारांश काय या प्रश्नाचा आहे की माझ्यावर नेहमी अन्याय होतो. कदाचित त्यांना पण तसंच वाटलं असेल ना, ते मित्राजवळ बोलत असतील. आपल्याला इथे संधी आहे, आपण इथे बोलतो दिवस. तर असेही असू शकतं, कारण सगळे बाजू आपल्या प्रश्नाच्या लक्षात येत नाही. खरं तर यावेळी त्याचा हरी वगैरे हे आपल्याला म्हणायचे अजून खूप प्रवास करत असतो. त्यामुळे हे अशा तऱ्हेनं आपल्याला एकदम समोर नाही दिसत ते माणसाचं. आपण आपल्या अंतरंगात नाही डोकावू शकत, तर त्याच्या अंतरंगात काय डोकावणार, कशामुळे ते काय झालंय आणि ते तरी का झालंय. तसं दुसरी व्यक्ती आहे, दुसरी व्यक्ती कोण, दुसरी व्यक्ती कोणाची काही संबंध नसली काय येणार, काहीतरी तिचा संबंध असल्याशिवाय येईलच कशी म्हणा. कोणाला करेल, कोणाला कुठे. आपण तिथे बाहेर साधं हे गेट असलं तिथे बोर्ड लावून ठेवलेलं असतं की मालकापासून सावधान नाही, कुत्र्यापासून. तर तसं कोण कोणाच्या वाटायला वगैरे अजिबात काही येत नाही. ते जे आलेलं आहे ते बरोबर कर्मसिद्धांताप्रमाणे आलेलं आहे, त्यानुसारच ते येणार आणि तसं त्याचं काम पुरं करून जाणार. मला भोग सुसह्य व्हावं म्हणून महाराजांना मध्ये आहे. कारण शेवटी असं आहे, मला पाऊस सोचणार नाही, मला ऊनही सोचणार नाही, मग आपलं छत्री घेतलेली बरी. त्यालाच महाराज छत्रछाया वाटायची. महाराज तुझी वर्षी छत्रछाया तीच ती. छत्रछाया केली राहायचं. ऊनही अगदी प्रकार असलं तरी आपल्याला लागत नाही, आणि ऊन थांबवणं हा त्याच्यावर उपाय नाही, कारण सृष्टी त्याच्यावर जगते बाकीची. मी सृष्टीतला भाग आहे, त्यामुळं माझ्या दृष्टीनं मी छत्री घेणं हा मार्ग योग्य आहे. ऊन थांबायला सांगणं वगैरे असं काही नाही, कारण बाकीच्या न जगायचं सगळ्यांना. तिथे कुठेतरी झाडं असतील, पेड असतील, कुठे काय व्हायचं असेल, काय बाष्पीभवन, काय सगळं समुद्राला करत असेल, काय असेल ते असेल, त्याच्यासाठी ते सगळं चाललंय. माझा जेवढा संबंध आहे तेवढा अशा पद्धतीनं सुसह्य करता येणं हे परमार्थाचा व्यावहारिक उपयोग आहे. गुरुने सांगितलेलं न करणारे आणि न सांगितलेलं निश्चय न करणारे अनेक शिष्य असतात. त्यामुळे 3 दुष्परिणाम होतात. लावलं वाटतं तुम्ही पुढचं एक चिंतनाचं पुढचं चिंतन क्षणी त्याच्यानंतरचं जरा विस्तृत स्वरूपातलं एक अनुभव पुष्प म्हणून भाग निघतात. त्याचं ह्या भागातलं हे वाक्य आलंय, ते नुकतंच ते समोरून गेल्यामुळे लक्षात आलं, एक लावलेलं असं. तर गुरुनी सांगितलेलं न करणारे आणि न सांगितलेलं निष्ठेनं करणारे अनेक शिष्य असतात. त्यामुळे 3 दुष्परिणाम होतात. एक, कमी शिष्य होत जातात. दुसरं, गुरूंचे अगणित श्रम वाया जातात. आणि 3,
अश्रद्धाना गुरुमार्गात तथ्य नसल्याचा डांगोरा पेटायला मोकळीक मिळते, असं ते वाक्य आहे. हे चित्र बदलायला हवंच, पण ते विवेकी, कृतिशील आणि खऱ्या शिष्यानेच असं लिहिलं आहे. तर आजच्या चिंतनामध्ये असं आढळून येतं की या संतनगरीतील संतांचे आम्ही शिष्य आहोत, तेव्हा आम्ही रोज या बाबतीत काय करावं. तर गुरूंचे श्रम वाया घालवत येऊ नये ते सगळ्यांचे. संत मंडळी बसलेले त्यांनी काही काही सांगितलेलं आहे प्रत्येकाने. आपल्या मनाच्या अनुकूल ठेवणीप्रमाणे अनुकूल ज्यांचं आपल्याला त्यातलं पटतं आहे त्यांचं ऐकत राहिलं नसतं तरी आपण काय करावं हे ठरवता येईल. शरीरासाठी आरोग्य टिकण्यासाठी व्यायाम, योग आणि मनासाठी सत्संग किंवा संतांचं चरित्र वाचून अंमलात आणणं हे स्वतःला समजतं, मग काही प्रश्नच नाही. फक्त ते आपण करायला पाहिजे. समजलेल्या गोष्टी ह्या आपण करतोच असं नाही, ही अडचण आहे मोठी. ते वर सुद्धा ते या अडचणीचं कारण तेच की समजतात याचा अर्थ ते करतातच नाही, त्यांना ते कळतं असं अर्थ आहे. तर नाम घ्यावं, तर मला कळलं की नाम घ्यावं म्हणजे मी नाम घेतो का. माझं उलटं कशाची गडबड अशी असेल की दुसऱ्याला सांगावं की नाम घेणं चांगलं आहे आणि तुम्ही ते घेत जा, नियमितपणे घ्या, कसं घ्यावं वगैरे सगळं. तर आणि आहेच हे स्वतःला समजतं, पण ते इतरांना कसं समजावून सांगावं याचा उलगडा करावा. मला वाटतं जर एकदा आपण नाम घेतलं ना तर हा प्रश्न येणारच नाही. याचं उत्तर आपण घेतलेलं नाम आपल्याला देईल. नामाला स्वतःचं सामर्थ्य पटवून सांगायला कोणाला निवडावं याची शक्ती आहे, तिच्यावर कळत. आपण काय करायची गरजच नाही. त्याची इच्छा असेल तर ते होईलच. कारण इतरांना समजावून सांगायला जाण्याचा प्रश्न आहे म्हणजे आपण कुठेतरी जाणार आहे, आपण कुठे जाऊ नये. ते गेलं तर काय होईल, ते एकदा भेटतील आपल्याला, दोनदा भेटतील, तिसरं ते घरीच भेटणार नाही, असं होणे शक्य करू नये. तर गुरु सर्व प्रकारच्या शिष्यांना सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. हो असतातच. तर इतरांना समजावून काही सांगायचे काय नाही सांगितलं तरी चालेल, तर ते पाहतील. शेवटी याच्यातले हे सगळंच त्यांना स्वीकारावं लागतं. महाराजांना स्वतःला विचारलं तर किती लोक पोचले. महाराज म्हणले नाही का 12-13 जण गेले, 10-12 जण उतरले. हा ठीक आहे, प्रमाणही असंच असतं. संत मंडळींची आता सर्वसाधारण लोकसंख्या आणि त्यात एक संत मंडळ आहे असं जर आपण प्रमाण काढलं तर काय पडेल. याला अक्कलकोटमध्ये बघा, सवन अक्कलकोट किंवा त्या परिसरात किती माणसं संपर्कात. एक महाराजांचा काळ घ्या, त्या संपर्कात किती माणसं येऊन गेली, त्याच्यामध्ये महाराजांच्या संपर्कात लाखो माणसं येऊन गेली. अगदी असं गृहीत करा, काय हजारो माणसं येऊन गेली. तर त्याच्यामधली तिथेपर्यंत जाणारे किती निघाले तर 10. म्हणजे हे प्रमाण असं राहतं. आणि मग त्यामुळे त्यांना हे सगळं सहन करावं लागतं आणि ते भगवंताची इच्छा समजून सहन करतात, म्हणूनच ते संत असतात. तर त्यांचे श्रम वाया जातात. तर हे लिहिलेलं आहे इथं, ते कशासाठी लिहिले आहे. संतांचे श्रम कधी वाया जात नाही, कधीच जाणार नाही. म्हणजे हे ओळखून राहावं. या हे वचनाचं इथे विस्तार केलेलं नाही, फक्त नुसतं सारांश आहे. तो एवढ्यासाठी दिला आहे की गुरूंचे अगणित श्रम वाया जात आहेत अशी परिस्थिती आहे, ही गोष्ट खरी आहे. तर माझ्या बाबतीत जाऊ नये यासाठी मी सावध आहे, यासाठी ते म्हणतं वाक्य. आणि अश्रद्धांच्या विषयी इथे फक्त उल्लेख केलेला आहे की ते त्याचं डांगोळा पेटत, ही गोष्ट खरी आहे. ते त्यांना संधी मिळते की यांच्यात काय फरक पडत नाही, त्यांच्यात काय फरक पडलेला असतो असं विचारता येत नाही, म्हणूनच विचारायचं नाही. तेव्हा ह्यांच्यात काय फरक पडला असं विचारणारे लोक असतातच. तर ते राहणार, पण निदान आपल्या मनाला सत्य असत्य अशी मनं केली वाईट ना. मग त्याच्यामध्ये तुकोबांनी म्हणलंय तसं आपल्यात काय फरक नाही म्हणतो. माझ्यात कणभर फरवले, 2 कण ठीक आहे, 2%, 5%, माझ्यात काहीतरी फरक आहे. जिथे मी महाराजांकडे गेलो किंवा कुठे आपल्या गुरूंच्याकडे गेला, संतांच्याकडे गेला, तर त्यावेळेला मी जसा मी 10 वर्षापूर्वी होतो, जसा मी 20 वर्षापूर्वी होतो, तसा मी आता नाही, एवढं तरी नक्की. ठीक आहे, त्यावेळेला मला राग येतो आणि तो वाईट असतो हे पण कळत नव्हतं, पण आता मला फक्त राग आवडता येत नाही, एवढीच अडचण आहे. तरी खूप बघायची ओके. आणि अनेक वेळा तर येऊन गेल्यावर लक्षात येतं वगैरे आपण म्हणतो. मग ठीक आहे, म्हणजे येऊन गेल्यावर लक्षात येते ना. ती 10 वर्षापूर्वी ते पण लक्षात येत नव्हतं, ते लोकांच्याच लक्षात येत होतं फक्त. तेव्हा हे असे सगळे आहे मार्गातले. आणि असो तंबाखूचं व्यसन सुटत नाही, निर्धार टिकत नाही. करा प्रॅक्टिकल खूपच व्यवस्थित प्रश्न आहे. असं होतं व्यसनाच्या बाबतीत, म्हणूनच त्याला व्यसन म्हणायचं.
तर ते चिकटलं सुटत नाही, ही गोष्ट खरी आहे. मग व्यसन सुटत नाही. महाराजांच्याकडे ती बघू जे खाल्ली होती आणि ते माहिती आपल्याला संत मंडळींच्याकडे जायचे. महाराज समोर आले म्हणून त्यांनी ती गिळून टाकली. तेव्हापासून ते थांबलं, सगळं गिळून टाकलं, ते तुंबून टाकलं नाही. याची चर्चा करण्याचा विषय नाही फारसा, पण तरीसुद्धा सांगतो की आहे त्याच्यावर उपाय नाही असं नाही, आपण करून म्हणावं. म्हणजे आपण काय करतोय, व्यसन सोडायचा प्रयत्न करतोय, तसं एकदम काही करायला जाऊ नये. तसं अशा गोष्टी जर अशा सुटत असतं तर एक संकल्प केला सुटलो असं झालं असतं. हे कुठल्याही बाबतीत असू शकतं, हे कॉमन आहे. मी असं मी गृहीत धरतो, याच्यासाठी अमुक एक व्यसन असं म्हणायचं काही कारण नाही. कुठल्याही प्रकारचं ते तसंच असू शकतं. जर ते सुटत नसतं त्यावेळेला हळूहळूच यावं लागतं, का मनाशी संबंध आहे त्याचा. त्यामुळे एकदम त्याला उचलून मनाला पूर्वेचं पश्चिमेला नाही करता येत, की ते जमणार नाही एकदम त्याला. तेव्हा अगदी आणि कल्पना करा की जे समजा पश्चिमेला आहे ते पूर्वेला करायचे तोंड त्याचं, तरीसुद्धा वाटेत मध्ये दक्षिण आणि सगळे अंश ओलांडून यावं लागतं. तेव्हा इकडचं पश्चिमेचं तोंड पूर्वेला करतायत. हे जर व्यवहारात साधा आहे, मनुष्य या दिशेला तोंड करून बसतो, त्याला त्या दिशेला तोंड करायचं असेल तर त्याला एवढा मधला संबंध ते काय 180 अंश आहेत ते सगळे पार करावे लागतात, तेव्हा त्याचं तोंड तिकडे होतं. तर तेच व्यसन सोडण्याला लागू आहे. खरं सांगायचं तर व्यसन सोडण्याला इतका काळ लागतो हे गृहीतच धरावं. फक्त एक असतं की ज्याचं समजा तोंड काय आपण पूर्व पश्चिम म्हणतो, उत्तर दक्षिण म्हणा, काही म्हणा, ते जे काही पश्चिमेला आहे आणि ते आपल्याला पूर्वेला करायचं ठरलं. हे ठरल्यानंतर 180 अंश नंतर आपल्याला चालून तिकडे जायचं आहे म्हणून म्हटल्यानंतर एकदम गरकन वळणे एवढी क्षमता आपल्याकडे नाही. तेच तिथे हा प्रश्न येणारही नाही. तर तेवढी क्षमता आपल्याकडे नाही. पण एक नक्की असतं की आपण पूर्वेकडे जाणार हे ठरलेलं असतं आणि त्यानुसार एक अंश आपण प्रवास करत असतो. तर तसं ह्या बाबतीत हे होऊ शकतं आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे अशा तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आता हे विषय निघायला यायचा आहे म्हणून तर ह्याच्याबद्दल प्रयोग पण केलेले लोकांनी, खूप प्रकारचे प्रयोग केले की ह्याच्यावरून अधिक सौम्य याच्यावर आले. जे अगदी काय आता कडुलिंबाचा पाला आहे, आपल्याला जेवढी तंबाखू खायची हवी तेवढाच कडुलिंबाचा पाला चांगला करून ठेवावा त्या, नाहीतरी ते सगळं करावं लागतं उद्योग ना तंबाखू. तर तसंच ते करून ठेवा आणि ती डबीत भरून ठेवा. तंबाखूच्या वेळेला की पाला ठेवा. काय होते एकदा बघा, आपण चढाव का आपलं मन चढ आहे बघू तरी काय कितपत एकदा जसं ते मल्ल उतरतात ना आखाड्यात, ते आखाड्यात उतरण्याचं काम आहे, सोडायचं आहे ना आखाड्यात उतरण्याचं काम आहे. म्हणजे स्वतःला होऊन सोडायचं आहे या पद्धतीनं. असं तर आखाड्यात उतरलं पहिल्यांदा ते काहीच करत नाही. दोघं म्हणून काय करतात काय पहिल्यांदा कळत नाही. आपल्याला बघितलं असेल पण 2-3 मिनिटं पहिल्यांदा काय कळतच नाही नक्की. एकमेकांना भेट घेत आहेत का, एकमेकांचं काय एकमेकांना नावं सांगतात काय कळत नाही. आपण ते कुस्त्या बघितल्या असतील पहिल्यांदा ते नुसतेच असे एकमेकांना धरून उभे असेल काय कळत नाही. पण त्यात ते एकमेकांच्या शक्तीचा काय अंदाज घेत असतात, त्यांच्याकडे किती विद्या आहे ह्याचा जो अंदाज घेत असतात, तसं हे काम आहे. ते पहिल्यांदा तसं होणार म्हणून ह्याच्यात अंदाज येतो. कडुलिंबाचा पाला हे झाला ठेवलं की सगळ्यांना जे काय छान त्याचं आस्वाद येईल ते आपलं काय ॲक्सेप्ट होतं काय असं करत करत हे होणार का. आता ह्यात शक्तीचा एकदा अंदाज लागला की मग काय युक्ती करायची ते पुढे ठरवता येतं. मग एवढं ते पाला जमणार नाही, त्याच्या अलीकडचे अजून बरेच पाले लिंबाचा घ्यावा आणखीन कसला घ्यावा असं करत करत ते होईल. म्हणजे काय अगदी न होणारी गोष्ट आहे असं नाही आहे. फक्त कोणी असं त्याच्याकडे या अर्थाने बघत नाही की एक अभ्यास म्हणून ही गोष्ट आपल्याला करायची आता. तर ते लागण्याचा अभ्यास नाही करावा लागत फारसा हे लक्षात ठेवावं लागतं. सुटण्याचाच अभ्यास करा. तर त्यामुळे तो सुटण्याचा अभ्यास आपल्याला कसा करता येईल तर त्याच्यासाठी सुद्धा एक अभ्यास आहे. ही एक वस्तू आहे. खूप प्रकार केले म्हणजे आपल्याला आता विषय नाही म्हणून सांगतो की हे सगळे प्रकार करून बघितलेले. महाराजांनी स्वतः त्याच्या हातात तंबाखू ठेवले. का बाबा तुझी वेळ सांभाळतो. आता खाऊन खाऊन शेवटी त्याला महाराज तंबाखू काही बरोबर नाही वाटत असं. ते तंबाखू आहे आता एकदा खाल्ली त्यांच्यात 2दा खाल्ले नाही बरोबर असं वाटत. कुठेतरी ती हळूहळू 10 वेळा लावायची सोय होती ती 8 वेळा लावली, 8 वेळा 5 वेळा लावली. असं करत करत सुद्धा खूप मार्गाने याचे खूप मार्ग निघालेले आहेत की अगदी आपल्या देवासमोर सुद्धा ती ठेवली आहे. असंही ठेवून लोकांनी सोडली, देवासमोर ठेवली. आणि ही माझे जे मी अन्न खातो तसंच मी हे पण खातो. अन्नाचा नैवेद्य दाखवला तसा ह्याचा नैवेद्य दाखवला का आता अरे बापरे नको मला दाखवायला असं वाटतं. खूप प्रकार करून बघितलं. म्हणजे आपण हे वाचत असावं ह्याचं किंवा पाहत असावं की ह्याच्यासाठी प्रयोग करणारी जी खरोखरच तळमळीनं ज्यांना करायचं आहे ती माणसं प्रयोग करत असावं आणि त्याच्यातून त्यांना उत्तरं सापडतात पण. कारण शोधायला निघाला आहे आणि वस्तू चांगली आहे तर त्याला परमेश्वर मदत करतो. शोधायला निघाली वस्तू वाईट आहे तर ठीक आहे मदत करेल किंवा न करेल.
तर त्या दृष्टीने ही चांगली आहे. वृत्तीचा संबंध आहे म्हणून काल जे सांगितलं तिथे अनुकूल आहे ते सगळ्याला ती पृथ्वी अनुकूलच आहे. म्हणून पृथ्वीत तंबाखू याची थांबणार नाही. ती तिथे जे पेरली की ते लावली की ती येणार, तिचं काम नाही ते. त्याचं हे जे हा जो संघर्ष आहे त्याचाच तो संघर्ष मनाचा संघर्ष आहे खरं म्हणजे. तर त्या मनाच्या संघर्षामध्ये हे सगळे टप्पे आपल्याला आहेत. कारण मन म्हटलं तर अनुकूल आहे, म्हटलं तर प्रतिकूल आहे. ते आत्ता आपल्याला साथ देत नाही. का साथ देत नाही तर त्याच्यासाठी हे वेगवेगळे प्रयोग करून बघितलेले. मला एखाद्या गोष्टीची आणि कसं असतं की तीव्रता त्याची कळत नाही म्हणून मी म्हटलं एकदम कडू मत करा म्हणजे काय असेल ते असं तीव्रतेचं म्हणजे तिथे एकदा अंदाज लागतो. काही काही वेळेला आपल्या हे कुस्तीत जसं होतं की पहिले 2-3 मिनटं काहीच कळत नाही आणि 5व्या मिनिटाला ते एकदम चितपट झालेलं असतं म्हणून असंच दिसतं एकदम. म्हणजे काय जे त्याचे ते जे काही अंदाज आलेले आहेत त्या अंदाजामध्ये ह्याच्याकडे हा डाव नाही एवढं त्याला कळतं आणि तो चितपट होतो एकदम. काही काही गोष्टी 20 मिनिटं चालतात आणि काही 5 मिनिटं सुटतात एकदम निकाली होतं. तर असं पण होऊ शकतं किंवा काय करायचं कशा पद्धतीनं थोडं जरा जपून करावा अंदाज घेऊन म्हणजे त्यामुळे तसंही काय पण ते केल्यानंतर मार्ग खूप आहे एवढं नक्की. तर आणि जर ही आपल्याला ही अडचण येणारी गोष्ट आहे माझी शक्ती किंवा माझा ह्रास करणारी गोष्ट आहे असं एकदा लक्षात आलं तर त्याच्या विरुद्ध आपण काय असतं की शीतयुद्ध असतात अगदी अणुबॉम्बपर्यंत सर्व प्रकारचे युद्धाचे प्रकार तसं हे सुद्धा एक प्रकार आहे. आपण आपल्याला जो जमेल तसं त्यातला त्या टप्प्याचं निवडून हे गोष्ट करणं शक्य आहे. आणि ही तशी खूप मुरलेली गोष्ट आहे. आपल्याला इथे जरी त्याचं फार हे वाटत नसेल तरी बाहेर सुद्धा खूप याचा मोठा प्रश्न सगळ्या आहे आणि त्याचं पारमार्थिक उत्तरं पण आहे. कारण शेवटी मनाचा परमार्थाशी संबंध आहे त्यामुळे त्याची उत्तरं मनातच आहेत आणि तिथूनच ती सुटणार आणि ती सुटण्याचे मार्ग पण आहेत. तर ते आपल्याला जे शक्य असेल ते बघावेत. थोडं या दृष्टीनं अभ्यास म्हणून त्याच्याकडे बघावं आणि प्रयोग म्हणून बघावं म्हणजे ते प्रयोगाने हळूहळू ती गोष्ट साध्य होते. त्यातल्या अडचणी लक्षात येतात. मला पटणारा जमणारा यशस्वी होण्यासारखा मार्ग सापडत जातो आणि मग 4 पायऱ्या मनुष्य पुढे जाईल. तो 10 वेळा गाणारा 5 वेळा 5चा 3 वेळा हे अशा तऱ्हेचं जर प्रगती शक्य आहे ती होते. याच्यावर आपण आता विश्वास ठेवावा आणि त्यानुसार काय असेल ते कामाला लागावं एवढीच त्याच्यात प्रार्थना करायची. आणि अगदी शेवटी साईबाबांचं चरित्र एक पूर्वी होऊन गेलं. आता ते काय मिळतं का नाही मला माहीत नाही. तर निर्वाणीचा सखा आहे त्याचं नावच तसं ते आहे ते आता सध्या काय मला माहीत नाही. निर्वाणीचा सखा तसं शेवटी आपला निर्वाणीचा सखा आहेच. त्याने प्रार्थना करा की माझं ठरलं आहे तुम्ही मला मदत करा. मला एकट्याने काही परिस्थिती रेटत नाही काय जसं प्रश्नाचं सुटत नाही तुम्ही मला मदत करा. कोणालाही सांगा बाबांना सांगा त्यांना सांगा स्वामींना सांगा महाराजांना सांगा कोणाला सांगायचं त्यांना सांगा ते येणार सोडवणार. कारण जसं ईश्वरी सत्ता आहे तशी ईश्वरीची संत सत्ता ही आहेच ती त्याच्याशी अत्यंत मिळती येत आहे. त्यामुळं ती मदत करेल आणि प्रश्न कमी होईल अशी आशा करतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण